मला कधी अगदी स्वप्नातही असं वाटलेलं नव्हतं की स्वामी माझ्या घरी येतील. तर ही मला म्हणजे अजूनही विश्वास बसत नाही की स्वामी माझ्या घरी आलेत वगैरे, कारण ती एवढी म्हणजे आपण त्यांना आपल्या घरी आणून ठेवू इतपत त्यांचं स्थान आपल्या मनामध्ये निर्माण करणं यालाच म्हणजे देव म्हणतात. खरं तर आपण म्हणजे एखादी इच्छाशक्ती धरली ना मनामध्ये, तर ती इच्छाशक्ती ना एकदम जर अटळ असेल तर आपल्याला ती म्हणजे हेच असेल एकदम, जर हे असेल ना तर ती गोष्ट आपल्याकडून होतेच म्हणतात ना, ते एकदम खरं आहे. तर मी भरपूर दिवस झाला असा विचार करायचे की कधी मूर्ती आणीन, स्वामीची मूर्ती कधी आणीन मी, असं मला भरपूर दिवस झालं वाटायचं. पण ना ज्या वेळेची एक फिक्स वेळ असते ना, कोणत्याही गोष्टीची एक फिक्स वेळ असते, त्याच वेळेत ती गोष्ट परफेक्ट होते. आणि ती कितीही अगोदर आपण ठरवलं किंवा कधीही आता करू असं ठरवलं तरीही ती गोष्ट होत नाही, कारण त्या गोष्टीला ना एक टायमिंग असतो आणि तो टायमिंगलाच ती गोष्ट होते. तर ना मला तुम्हाला सांगते, मी तुम्हाला खरं सांगते, 1 वर्ष झालं मी म्हणते मी स्वामींची मूर्ती आणीन, पण मला माझ्या हातून आणणं झालं नाही. आता अलीकडे मला एवढी उत्सुकता लागली, म्हणलं आता मी मूर्ती आणणारच असं म्हणून परत 6 महिने गेले, परत ही मूर्ती आणली नाही. आणि फायनली आज तो दिवस उगवलेला आहे आणि फायनली आज मी मूर्ती आणायला जाणार आहे. पुढं सगळं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे. तर मूर्ती वगैरे मी आणायला जाणार आहे, पण सुरुवातीला ना इथं थोडंसं पालक वगैरे आहे ना, तर त्याला गरगटा बनवणार आहे. तर पालक जर गरगटीची कोणाला जर रेसिपी माहिती नसेल ना, तर थोडक्यात सांगते अगदी. तर काय करायचं, पालक भाजी, 2 प्रकारच्या डाळी आपलं नसते का, मुगाची डाळ किंवा आपली तुरीची डाळ, ह्या डाळी आहेत ना, ती व्यवस्थित अशा त्याच्यामध्ये धुवून स्वच्छ टाकून घ्यायच्या, मिरची टाकून घ्यायची, टोमॅटो टाकून घ्यायचं आणि मस्त शिजवून झालं. कुकरलाही लावू शकतो आपण, कुकरला लावून 1-3 शिट्ट्या दिल्या की असं मस्त असं रबरबीत तयार होते. मग त्याच्यात थोडेसे शेंगदाणे वगैरे टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण डाळीला कसा तडका देतो तसा भरपूर थोडंसं तेल टाकायचं आहे, भरपूर जिरे, थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता, ठेचलेला लसूण आणि हळद थोडीशी, हे टाकून मस्त असा तडका तयार झाला की त्याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचा कूट. तर शेंगदाण्याचा कूट थोडासा टाकायचा, कारण सुरुवातीला आपण शेंगदाणे वगैरे टाकलेले असते. तर आता सगळं किचनमधलं उरकून एकदम शांत मन असं फ्री झालेलं आहे माझं. आणि त्याच्यानंतर आता मी चाललेले हे स्वामीची मूर्ती आणायला. आणि हे आहे बघा संध्याकाळची वेळ, आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये ना कधीही देव घरी आलेला चांगला असतो म्हणतात, म्हणून मी संध्याकाळीच हा टायमिंग ठरवलेला आहे की मूर्ती घरी आणायची म्हणून. तर अनेक वेळा मी दिवसा पण जाऊन आले, पण मला जशी पर्सनली पाहिजे होती ना स्वामींची मूर्ती, तशी मला भेटली नाही. म्हणजे कशी एकदम छोट्या छोट्या मूर्त्या मला भेटायची आणि मला थोडीशी म्हणजे अशी मिडियमपैकी पाहिजे होती. आता मंदिर जसं आहे तशी तर मूर्ती पाहिजे ना आपल्याला, असं माझी एक मनात इच्छा होती ना, तशी मूर्ती मला कधी भेटली नव्हती. मग आज ती बघितलं ना तर मला बरोबर सापडली, मला जशी मला पाहिजे होती ना तशी. तर मग घरी आले, त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला थोडासा आणि इथं ना देवाची पूजा करून घेतली पहिल्यांदा. आणि पूजा, कारण आज तर माझा तर ना उपवास होता, त्याच्यामुळं माझं काही नव्हतं एवढं जेवायचं वगैरे. तर चहा घेतला आणि डायरेक्ट देवपूजा केली पहिल्यांदा, आणि देवाची पूजा वगैरे अगोदर सगळं करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग स्वामींना आता अभिषेक वगैरे करणार आहे. तर पहिल्यांदा स्वामी घरी आणले स्वामीला, तर काय काय करतात मी तर ना कुठं ऐकलं ना कोणाचं बघितलं आहे, पण जेवढं माझं मन सांगते आतून की बाबा तो आपण देवासाठी एवढं करू शकतोय तेवढं मी करणार आहे. मला बाकीचं म्हणजे जास्त काय शास्त्र वगैरे माहीत नाही आणि मला ते माहीत करून पण घ्यायचं नाही. मला जेवढं म्हणजे जेवढी श्रद्धा आहे तेवढं त्या परीनं मी करते. तर आता इथं देवाची पूजा वगैरे झालेली होती, तर आता काय गेलेलं आहे, थोडंसं इकडं ना अगरबत्ती धूप वगैरे अगोदर सगळं करून लावून ठेवणार आहे. कारण कसं आहे, जी रोजची देवपूजा आहे ना ती सुरुवातीला जर कुणी स्थापना करत असेल ना तर त्यांच्यासाठी थोडीशी म्हणजे मी जी काय केली ना ती नॉर्मल मला माहिती आहे तेवढीच मी सांगत आहे तुम्हाला. तर पहिल्यांदा देवपूजा वगैरे करून घ्यायची, सगळं प्रसन्न झालं आपलं मंदिर की मग स्वामींचं आपण तिथं स्थान निर्माण करायचं आहे. आणि इथं आता सगळं माझी देवाची पूजा वगैरे रुटीनची झालेली होती. तर मग आता मी रांगोळी वगैरे काढून घेऊन लगेचच स्वामींना अभिषेक वगैरे करणार आहे. तर आता अभिषेकची स्वामीची तयारी कशी केलेली आहे, तर मला दही पाहिजे होतं, पण दही काय मला भेटलं नाही. तर असो, मी पुढच्या गुरुवारी दह्याचा अभिषेक करीन. तर आता मी दूध घेतलेलं आहे आणि पाणी घेतलेलं आहे, आणि त्याच्यानंतर जी काय माझ्याकडं फुलं आहेत माझ्या दारामध्ये अंगणामध्ये ती फुलं आणलेली आहेत, आपली गुलाबाची 4-5, आणि त्याच्यानंतर मोगऱ्याची, ही जी माझ्याकडं म्हणजे साधं सोपं साहित्य आहे ते आणलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ही
आता मी त्याची अभिषेक करून घेणार आहे. तर सुरुवातीला हे देव आहे ना तसंच ठेवून असं म्हणजे बरोबर वाटत नाही म्हणून सगळं मंदिराच्या अगोदर पूजा करून घेतलेली आहे. आणि कसं आहे, प्रसन्न वातावरणात आपण कधीही देवाचं आगमन केलेलं चांगलं, म्हणून पहिल्यांदा आपलं जे रुटीनचं सगळं आहे ते सगळं करून घेतलेलं आहे. ज्यावेळेस आपलं रुटीनची सगळी कामं होते किंवा आपलं मन फ्रेश असताना त्यावेळेस करायला चांगलं वाटते. तर आता ना तुम्हाला सांगते, हे सगळं ना जास्त मूर्तीसाठी ना आपण गरम दूध किंवा असं गरम पदार्थ जास्त वापरायचे नाहीत. कारण दूध गरम होतं, पण मी नंतर फ्रीजला ठेवून दिलेलं आणि फ्रीजमधून नंतर थंड एकदम झालं की मग आणलेलं आहे अभिषेक करण्यासाठी. आणि त्याच्यानंतर दूध, त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये तूप पण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर पाणी ते दूध आहे ना ते धुवून काढण्यासाठी पाण्याचा वापर केलेला आहे. माझ्याकडं अत्तर आहे, परंतु ते थोडं संपलेलं आहे, त्याच्यामुळं तर आता अत्तर वापरलेलं नाही. अत्तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता. सुरुवातीला स्वामीचा अभिषेक जर तुम्ही सुरुवातीला जर स्वामींची तुम्ही स्थापना करत असाल तर अत्तर एकदम उत्तम आहे. पण मला तिथं बाहेर पण त्या दिवशी म्हणजे भेटलं नाही, कारण मी भरपूर उशिरा गेले होते आणि घरातलं पण संपले. तर असं पुढच्या गुरुवारी मी सगळं व्यवस्थित करणार आहे. तर जी स्वामींची वस्त्र वगैरे आहेत ना ती पण आणणार आहे मी विकत. आणि आता त्या त्यांच्या त्या दुकानमध्ये नव्हती, तर आता मी काय करेन, मिशोवरून ऑनलाईन मागवून घेईन स्वामींची सगळी वस्त्र किंवा स्वामींचा जो काही हे असते ते सगळं साज असतोय ना त्यांचा, तो पूर्ण साज मी मागवून घेणार आहे. आणि आता बघा किती मस्त असं स्वामी आपले एकदम प्रसन्न वाटत आहे, तर किती छान दिसत आहे सगळं. म्हणजे एकदम असं घरात पण एकदम ना वातावरण एकदम फ्रेश झालेलं आहे. आणि तुम्ही काहीही म्हणा, म्हणजे कसं आहे माहिती का, देवात काहीतरी सामर्थ्य असल्याशिवाय देव आपल्याला ही गोष्टी करण्यापर्यंत तेवढं सामर्थ्य आपल्यात निर्माण करत नाही. त्यामुळं देवात काहीतरी आहे म्हणून ह्या गोष्टी आहेत. तर असो, तर इथंच व्हिडिओचा एंड करते.